आमच्या फुगड्यांना जागा द्या माझ्या नारळ गौराईच्या वंशाला गौराईच्या बोल ना बैजुंपरे राटाला बैजुपरे राटाला बै पाणी जाऊ दे पाटाला पाणी जाऊ दे पाटा. The next day. बाबा या आतमध्ये बनवा बनवा तुम्ही जेवणच बनवा आज काय येऊ बघा येऊ बघा दीदी बस हा हो काय नंतर काय जवळ तर बाय. मी देते ना मग बोलवा जा शिवाय त्यावेळी तो येऊन जेवढी शिवा शिवानी केली त्या आतमध्ये बघितला हाय हॅलो नमस्कार, मी तुझ्या परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन आणि गौराईचं सुद्धा विसर्जन आहे आज. तर आमच्याकडे आज सकाळपासून काय काय सुरू होतं ते तर तुम्ही पाहिलंच. आत्ता मी काका आणि काकी आम्ही चाललेलो आहोत, जलमंदिर आहे इथे, तिथे चाललो आहे आम्ही देवीच्या पाया पडायला. आणि बघू आता पुढचं काय प्लॅन आहे ते. म्हणजे आज संध्याकाळी विसर्जन तर करायचंच आहे, ते सगळं तर तुम्ही बघणारच आहात. पण ते एकच मंदिर तिथेच दर्शन करायला जायचं आहे की अजून कुठे जायचं आहे हे तुम्हाला आधी तिथे जाऊन मग नंतर सांगते. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज विसर्जन आहे, तर कोकणातल्या बाप्पाचं विसर्जन कसं असतं, सगळे कसं एकत्र येऊन बाप्पाचं विसर्जन करतात हे तुम्हाला आज बघायला मिळेल. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्या दिवशी गौर आपली जी आहे ती इथे विहिरीवरून आणली होती, पण त्या दिवशी दाखवायला मिळालं नाही गडबडीत. पण आज विसर्जन पण इथेच होणार आहे, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि आम्ही आता आमच्या गावातला हा आमचा शिवादादा आहे, त्याच्या रिक्षातनं चाललो आहे बिळवसला जलमंदिरमध्ये. मागेच लागले की काय ते आकार बसलीत कधी काय काय करत श्रीदेवी माऊली मंदिर. अंगणेवाडीला पण जायचं आहे आपल्याला यानंतर. आणि हो बिळवसच्या जलदेवी मंदिरात पण जायचं आहे असं ठरवलं आहे आम्ही. देवीचा फोटो काढूनही लिहिलंय म्हणून आतमधलं जास्त काही दाखवत नाही. हे आहे बिळवसचं जलमंदिर सातेरी देवीचं. आणि खरं तर इथे मला खूप आधीच यायचं होतं, पण आज योग आला आहे, तर जाऊयात.
बघा इथे कासव पण आहे, कसा पाण्यातनं आलाय बाहेर. हा बघा मोर. आम्ही आत्ताच मंदिरात देवीच्या पाया पडून आलेलो आहोत आणि आता आमच्याकडे बाप्पाची आरती होईल, पूजा होईल आणि त्यानंतर गौरीचं विसर्जन आहे आधी, मग आपण बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. तर आता थोड्याच वेळात आपण तयारी करणार आहोत, म्हणजे थोडीफार झाली आहे तयारी. तर आता भटजी येणार आहेत, तर ते पूजा करतील आणि मग नंतर आपल्याला सगळं एक 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 करून म्हणजे गौरीचं विसर्जन करायचं आहे, त्यानंतर मग बाप्पाचं. खरं तर आम्ही आलेलो 24 तारखेला इथे आणि आज आहे 2 तारीख. कधी एवढे दिवस निघून गेले पटापट पटापट कळलंच नाही. पण खरंच खूप मजा येते गणपतीमध्ये गावी आल्यावरती, मला तर खूप छान वाटतं. तर आधी मी यायचे नाही, पण आता सगळे येतात तेव्हा खूप मजा येते, त्यामुळे मी येते. तर पुढच्या वर्षी पण अजून मजा येणार आहे. त्याचं काही खास कारण आहे ते तुम्हाला मी लवकरच सांगेन. हस्तमुख प्रक्षालनं समर्पयामि. खालील प्रपाताच्या मागे या, स्वतःवरती प्रदक्षिणा करा. यानी पापानि जन्मांतरितानि च तानि तानि विनश्यन्ति. प्रदक्षिणानि पदनानि क्षमतां परमेश्वर मंत्रेण श्रेण भक्तिरं सरेश्वर. यत् पूजितं मया देव परिपूर्णं तत्समेव पराधिवान्. सहस्राणि दास हर्निशमयागतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव आगता सुखसंपत्ति पुण्याश्च तव दर्शनार्थं रूपन्ते यशोदे यशोदे. चला आता गौर घेऊन जाऊयात. गौरीला नैवेद्य म्हणून शेगलाची भाजी आहे आणि यंदा आम्ही वडे केलेत, नाही तर भाकरी असते. आणि आता आपल्या गौरीचं पण विसर्जन आहे. सगळ्यांनी पाया पडून घ्या. चल मोबाईल दे, काकीकडे दे. आता तरी जाऊन किती पानावर ठेव आणि काकीला पाणी जेवला झाला तुकडे करा, तुकडे गेली नाही भटजी दादा तुझ्याकडे गेले ना, तुझा काय काढलेलं तर या करूक लाग. आम्ही देवा जागा पण तुकडे कर ना. हो हो थांब ते देख, हे पण वाचून दे. सगळे आता एकमेकींना हळद कुंकू लावून जो प्रसाद आणलाय गौरीचा तो एकमेकींना वाटतायत. हे बघा बाप्पा आगमन संस्कृत मी शिकलो. आमच्या हाताने पैसे वगैरे काढून ठेव, फुल काढून ठेव. गणपती बाप्पा मोरया मोरया.
पुढे ओळा हो, पुढे यावा ओळा. हा माझं गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. हॅलो चौकाश ते करा, ते शिव ना घ्या किंवा बाळणीची काढू ना शिवा. हो काढ दोन आली. हो अजून सुपात पळवता झाला. आता इथे सगळे वाडीतले गणपती येतील आणि मग नंतर सगळे अजून बरेच जण यायचे आहेत. सगळे जमल्यावरती इथे एक पुन्हा आरती होणार आहे आणि त्यानंतर मग आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. गणपती बाप्पा
चांगल्या प्रकारे तुझी सेवा आपली करून घेऊची तशी ती करून घेऊ कर. आणि जसं अंतागत जातील त्या ठिकाणी जरी काय जरी कोणता जाळला तुला जरी असला तरी त्याला तू जरी पायाखाली जरी आपला तुझ्या ठेव त्या मनाची इच्छा परिपूर्ण कर. आकाशाचा पावत जा आणि अशीच तुझी आनंदात तू सेवा आपण करू. गणपती बाप्पा काय काढली नाही हे काय चिकन धुनी काढलीत का थोडं लाडू काय लाडू लाडू चिकनच
तर आमच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आत्ताच थोड्या वेळापूर्वी आणि आता आम्ही चाललेलो आहोत मालवणच्या बाजारात, कारण आम्हाला उद्या पुन्हा सकाळी लवकर उठून मुंबईला निघायचं आहे. त्यामुळे आम्ही आता बाजारात चाललेलो आहोत. तिथे सुद्धा बाप्पांचं विसर्जन असणार आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. हे बघा इथे घरात ना आरती चालू आहे सगळ्या. भजन चालू आहे इकडे आणि मगाशी एक घर होतं तिकडे आरती सुरू होती. बरेचसे गणपती गेले तसं समजलंय, पण ज्यांच्या घरातले आहेत कारनी चालले ते बघा. ते मालवणमध्ये वडापाव घेतलेला आहे. ते कसं गणेशोत्सवाचं विसर्जनाचं वातावरण आहे, तर मुंबईत आपण वडापाव खातो ना, बघा इथे घेतला आहे आशीर्वाद वडापाव कॉर्नर. त्या खाऊन बघते. वडापाव खरंच छान आहे, टेस्ट करू शकता तुम्ही इकडे येऊन एकदा तरी.